नमस्कार. आज आपण एक अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे म्हणजे केवळ एक पुस्तक नाहीये. ते महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्यांसाठी एक अनुभव आहे, एक संस्कार आहे. साने गुरुजींची श्यामची आई. हो. आपल्या श्रोत्यांमध्ये पुस्तकातले काही निवडक भाग तर आहेतच, पण सोबत गुरुजींचा चरित्र आणि पु ल देशपांडे यांनी त्यांच्यावर लिहिलेला एक खरंच अप्रतिम लेखही आहे. बरोबर. चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया की या साध्या सोप्या आठवणींमध्ये अशी काय जादू आहे की आजही ते पुस्तक अनेकांच्या डोळ्यात पाणी आणतं आणि मनाला एक प्रकारची उभारीही देतं. हाच तर या पुस्तकाचा फिनॉमिनन आहे. आणि याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला फक्त पुस्तकात डोकावून नाही चालणार, तर ते पुस्तक लिहिणाऱ्या माणसाच्या मनात आणि त्या काळाच्या समाजातही शिरावं लागेल. गुरुजींचं आयुष्य आणि त्यांच्या आईची शिकवण हे इतकं एकात एक मिसळलेलं आहे की त्यांना वेगळं काढताच येत नाही. खरंय. आजच्या चर्चेतून आपण हेच नातं उलगडण्याचा प्रयत्न करूया. हो, आणि सुरुवात लेखकापासूनच करूया. साने गुरुजी म्हटलं की म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एक खूप असं संवेदनशील करुण व्यक्तिमत्व उभं राहतं. अगदी. पण ते फक्त तेवढेच नव्हते नाही का. ते इंग्रजी साहित्यात MA होते. त्या काळातलं हे शिक्षण खूपच मोठं होतं. आणि गंमत म्हणजे इतकं उच्च शिक्षण घेऊनही आपल्या संपूर्ण नैतिक जडणघडणीचं श्रेय ते कुणाला देतात? तर आपल्या आईच्या साध्या रोजच्या जगण्यातल्या शिकवणीला. हो. हा जो विरोधाभास आहे ना, तोच त्यांच्या आयुष्याचा आणि लिखाणाचा गाभा आहे. म्हणजे औपचारिक शिक्षण तुम्हाला पदवी देतं, पण चारित्र्य कसं घडतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गुरुजींचं आयुष्य. त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली, पण त्यांचं मन तिथे रमलं नाही असं म्हणतात. नाही रमलं. कारण त्यांची ओढ समाजकार्याकडे होती. स्वातंत्र्याच्या चळवळीत तर त्यांनी स्वतःला झोकूनच दिलं होतं. हो. विशेष महत्वाचं वाटतं ते म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी केलेलं आमरण उपोषण. हो. केवढी मोठी सामाजिक ताकद उभी केली असेल त्यांनी त्यामागे. आणि याच सामाजिक ध्यासाला पु ल देशपांडे यांनी त्यांच्या लेखात अचूक पकडलं आहे. पुलन त्यांना केशवसुतांच्या कवितेतला नवा शिपाई म्हणतात. नवा शिपाई? हो. हा शिपाई फक्त राजकीय स्वातंत्र्यासाठी लढत नाहीये, तर समाजातल्या रूढी, अन्याय, विषमता या सगळ्यांविरुद्ध लढतोय. पुलंचं एक वाक्य तर काळजाला भिडतं. ते म्हणतात, ते रडणे आणि ते चिडणे सुंदर होते. वा. समाजाच्या दुःखाने रडणारा आणि अन्यायाविरुद्ध चिडणारा हा माणूस, ही संवेदनशीलताच त्यांचं खरं शस्त्र होतं. पण मग ज्या माणसाच्या मनात इतकी करुणा होती त्याचा शेवट इतका दुःखद व्हावा हे पचवणंच खूप कठीण आहे. त्यांच्या आत्महत्येकडे कसं पाहायचं? पुलंनी केलेलं विश्लेषण तर खूप वेगळं आहे. म्हणजे जवळजवळ समाजावरच दोष ठेवणारं, नाही का? हो. आणि म्हणूनच ते विश्लेषण खूप महत्वाचं आहे. त्या काळात काय व्हायचं की एखाद्याच्या आत्महत्येला त्या व्यक्तीचं वैयक्तिक अपयश मानलं जायचं. बरोबर. पण पुले एक पूर्णपणे वेगळा अँगल देतात. ते म्हणतात, गुरुजींनी आत्महत्या केली नाही. देश इतका नासका की गुरुजींसारख्यांना जगणं आम्ही अशक्य करून ठेवलं. हे विधान म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या समाजाच्या नैतिक अधपतनावर केलेले एक भेदक भाष्य आहे. म्हणजे समाजाचं अपयश. हो. ज्या मूल्यांसाठी गुरुजी आयुष्यभर लढले, ती मूल्ये जेव्हा पायदळीत उडवली जाऊ लागली, तेव्हा त्या संवेदनशील माणसाचा कोंडमारा झाला. समाजाच्या अपयशाचं ते प्रतीक होतं, असं पुलं सुचवतात. आणि समाजाबद्दलची हीच विलक्षण संवेदनशीलता आपल्याला त्यांच्या सर्वात प्रसिद्ध लेखनात श्यामची आईमध्ये पदोपदी जाणवते. त्या पुस्तकाची रचना तर किती साधी आहे. हो. आश्रमात राहणारा श्याम रोज रात्री आपल्या मित्रांना आईची एक एक आठवण सांगतो. बरोबर. ही गोष्ट सांगण्याची पद्धतच किती सुंदर आहे पहा. यात कुठेही तो उपदेशाचा आव नाहीये. नाही, अजिबात नाही. श्यामच्या मित्रांपैकी एक जण त्याला विचारतो, श्याम, तुझ्या आयुष्याच्या भिंतीत ही कस्तून कोणी भरली? तुझ्या जीवनात हा सुगंध कुठून आला? तेव्हा श्याम म्हणतो, माझ्या जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. माझी आई माझा गुरु, माझे कल्पतरू आहे. ही एकच ओळी या पुस्तकाचा सार सांगून जाते. हो. ही केवळ आईच्या प्रेमाची गोष्ट नाही, तर एका आईने मुलाचं चारित्र्य कसं घडवलं याची ही गाथा आहे. यातल्या काही आठवणी तर मनावर कायमच्या कोरल्या गेल्या. जशी ती सावित्री व्रत नावाची पहिलीच आठवण. हो. आई आजारी असते आणि ती श्यामला वडाला प्रदक्षिणा घालून यायला सांगते, पण शाळेतली मुलं बायको म्हणून चिडवतील. हो. त्या भीतीनं तो लाचतो. हो. आणि त्या क्षणी त्याची आई जे वाक्य बोलते ते अक्षरशः आयुष्याचं सूत्र आहे. ती रागावत नाही, ओरडत नाही. नाही. ती शांतपणे म्हणते, श्याम,
पाप करायला माणसाने लाजावे. देवाचं काम करायला, चांगले काम करायला कधीही लाजू नये. अगदी. किती साधं पण किती खोल वाक्य आहे. सामाजिक टीकेची भीती विरुद्ध नैतिक धैर्य यातला फरक ती एका क्षणात स्पष्ट करते. आणि मला वाटतं हेच वाक्य पुढे जाऊन त्यांच्या संपूर्ण सामाजिक कार्याचा पाया बनला असेल. नक्कीच, 100%. म्हणजे पंढरपूरचं उपोषण करताना त्यांनाही सामाजिक टीकेची भीती वाटलीच असेल, पण देवाचं काम करायला लाजू नये ही आईची शिकवण तिथे कामी आली असावी. नक्कीच. ही मूल्य अशीच तर रुजतात. बालपणी ऐकलेले एक वाक्य तुमच्या नकळात तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनून जातं. मुकी फुले ही आठवण घ्या. जास्त फुलं मिळावीत म्हणून श्याम कच्च्या कळ्यास तोडून आणतो. हो, पण त्यावर आई जे बोलते ते निसर्गाचं आणि जीवनाचं तत्वज्ञान शिकवून जातं. अगदी. ती त्याला समजावते की झाडावर पूर्ण उमललेलं फुलच देवाला आवडतं, तेच सुंदर दिसतं. बरोबर. अर्धवट तोडलेल्या कळ्या म्हणजे आईपासून तोडलेल्या बाळासारख्या असतात. यातला संदेश किती मोठा आहे. हो ना. कोणत्याही गोष्टीला तिच्या नैसर्गिक वेळेनुसार पूर्णत्वाला जाऊ देणं, उतावीळपणा न करणं, हे ती फुलांच्या उदाहरणातून शिकवते. म्हणजे निसर्गाच्या चक्रात हस्तक्षेप करू नये हा एक संदेश झाला. आणि आजच्या हसल कल्चरच्या काळात जिथे पटकन परिणाम हवे असतात, तिथे हा विचार किती महत्वाचा वाटतो, नाही का? खरंय. वेट फॉर द राईट टाइम हा संयम आज आपण गंमत चाललो आहोत. हो. करिअर असो किंवा नाती, गोष्टींना नैसर्गिकरित्या फुलू देण्याऐवजी आपण त्या अर्धवट कळ्या तोडण्याच्या मागे लागलो आहोत. बरोबर. गुरुजींच्या आईने तोच संयम श्यामला किटक्या सहजपणे शिकवला. आणि ही शिकवण, ही करुणा फक्त स्वतःच्या मुलापुरती किंवा निसर्गापुरती मर्यादित नव्हती. नाही. ती समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणारी होती. अक्काचं लग्न या कथेतला तो प्रसंग आठवा. बोटीतून प्रवास करताना तिची नणंद आजारी पडते, तिचं तान्य बाळ भुकेने रडत असतं. तेव्हा श्यामची आई क्षणाचाही विचार न करता, लोकापवादाची पर्वा न करता त्या बाळाला पदराखाली घेते आणि स्वतः पाजते. बापरे, त्या काळात हे करणं म्हणजे खूप मोठं धाडस होतं. हो ना, कारण यात नात्यांच्या पलीकडची, रक्ताच्या संबंधांपलीकडची एक अथांग माया आहे. तशीच मथुरी या गरीब कांडपिणीची गोष्ट. मथुरी आजारी पडते तेव्हा श्यामची आई तिला फक्त जेवण पाठवत नाही, तर तिच्यासाठी आल्याचा तुकडा आणि खडी साखर, हो, घरगुती औषधं, हो, यांसारख्या घरगुती औषधांचीही सोय करते. ही केवळ सहानुभूती नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून दाखवलेली करुणा आहे, जी माणसामाणसांतील सामाजिक आणि आर्थिक स्तर पूर्णपणे विसरून जाते. म्हणजे या साध्या वाटणाऱ्या कथांमधून प्रामाणिकपणा, कामाचा सन्मान, सर्वांबद्दल करुणा अशी कितीतरी मूल्य नकळतपणे आपल्यापर्यंत पोहोचतात. हो. क्षयविषयी प्रार्थना या कथेत श्याम श्लोक म्हटल्याचं खोटं बोलतो, तेव्हा आई त्याला कठोरपणे त्याची चूक दाखवून देते. ती त्याला म्हणते, देवाजवळ क्षमा माग. हो, चूक कबूल करण्याची शिकवण. हो, आणि क्षमा मागण्याची शिकवण किती महत्वाची आहे. आणि पत्रावळी या कथेतून कामाच्या प्रतिष्ठेचा धडा मिळतो. कोणतंही काम छोटं असतं आणि जे कराल ते अगदी नीट मन लावून करावं, हे ती त्याला पत्रावळ शिवायला शिकवताना सांगते. आज आपण ज्याला डिग्निटी ऑफ लेबर म्हणतो, बरोबर, तो विचार त्या आईने किती सहजपणे मुलाच्या मनावर बिंबवला. या सगळ्या आठवणींमधून आईची एक प्रतिमा उभी राहते, जी प्रेमळ आहे पण त्याचवेळी कठोर शिस्त लावणारी सुद्धा आहे. हो. पुस्तकात एक वाक्य आहे, कधी ती प्रेमाने थोपटे तर कधी रागाने थोपटे. नेमका हाच समतोल महत्वाचा आहे. आजच्या काळात आपण मुलांना फक्त प्रेम देण्याच्या नादात शिस्त लावणं विसरून जातो. खरंय. पण श्यामची आई मुलावर प्रेम करते, पण तो चुकल्यावर त्याला रागाने थोपटायला, त्याची चूक दाखवून द्यायला कचरत नाही. कारण तिला माहितीये की चारित्र्य घडवण्यासाठी प्रेमाच्या मऊपणासोबत शिस्तीचा कणखरपणाही लागतो. हो. ती त्याच्या शरीराला नाही, तर त्याच्या मनाला आणि विवेकाला, ज्याला इंग्रजीत कॉन्शियन्स म्हणतात, त्याला आकार देत होती. मोरी गायची आठवणही याचंच उदाहरण आहे. त्या गायीच्या मृत्यूनंतर घरात जी शांतता, जी अस्वस्थता पसरते, ते वर्णन वाचताना आजही अंगावर काटा येतो. हो. ते केवळ एका प्राण्याच्या जाण्याचं दुःख नाहीये. नाही, ते घरातून एक मांगल्याचं प्रतीक हरवल्याची भावना आहे. आणि जेव्हा आई म्हणते की मोरी गाय गेली आणि तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले, तेव्हा ते फक्त त्या कुटुंबापुरतं मर्यादित राहत नाही. त्यात एक खूप मोठा, व्यापक अर्थ दडलेला आहे. ज्या दिवसापासून आपण निसर्गाशी, आपल्या परंपरेशी, आपल्या संस्कृतीतील प्रतीकांशी असलेलं नातं तोडून टाकलं, त्या दिवसापासून समाजाचं नैतिक अधःपतन सुरू झालं, असा एक गहन विचार त्या वाक्यामागे आहे. बापरे,
म्हणजे एका गायीच्या मृत्यूला थेट समाजाच्या नैतिक अधपतनाशी जोडणं हा खूप मोठा विचार आहे. माझ्या हे असं कधी लक्षातच आलं नव्हतं. हीच तर गुरुजींच्या लेखणीची ताकद आहे. ते एका लहानशा कौटुंबिक प्रसंगाला एक वैश्विक परिमाण देतात. बरोबर. म्हणून श्यामची आई हे केवळ एका मुलाच्या आठवणींचं पुस्तक राहत नाही, तर ते आईच्या माध्यमातून चारित्र्य कसं घडवावं याचे एक कालातीत मार्गदर्शन करणारं पुस्तक बनतं. तर एकंदरीत श्यामची आई हे पुस्तक आपल्याला हेच सांगतं की खरं शिक्षण वर्गातल्या बाकांवर किंवा मोठ्या पदव्यांमधून नाही. तर घरातल्या संस्कारांमधून, आईच्या कृतीतून आणि तिच्या साध्या सोप्या शब्दांमधून मिळतं. अगदी. हे पुस्तक शिक्षणाच्या प्रचलित व्याख्येलाच आव्हान देतं. MA सारखी पदवी घेतलेले साने गुरुजी आपल्या संपूर्ण नैतिक शिक्षणाचं, आपल्या चारित्र्याचं श्रेय कोणाला देतात? तर आपल्या आईच्या व्यावहारिक शहाणापणाला. औपचारिक शिक्षण म्हणजे फॉर्मल एज्युकेशन आणि मूल्य शिक्षण म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन यातला फरक हे पुस्तक इतक्या प्रखरतेने अधोरेखित करतं. खरंच. या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतोय. हो, आणि तो विचार पुस्तकाच्या सुरुवातीलाच गुरुजींनी मांडला आहे. ते म्हणतात, मनुष्य जन्मातो त्याच्यापूर्वीच त्याचं शिक्षण सुरू झालेलं असतं. हो. म्हणजे आईवडिलांचे विचार, त्यांच्या कृती, त्यांच्या भावना यातून गर्भात असल्यापासूनच मुलावर संस्कार होत असतात. हां. आजच्या जगात जिथे शिक्षण म्हणजे मार्कांची स्पर्धा, मोठमोठ्या पदव्या आणि पॅकेजेस मानली जातात, तिथे मूल्यांच्या या बालपणीच्या आणि जन्मापूर्वीच्या शिक्षणाकडे आपण कितीचं लक्ष देतो. हाच तर खऱ्या आयुष्याचा पाया आहे. बरोबर. ही मूल्ये आजच्या काळात कशी दिली जात आहेत किंवा या धावपळीच्या आयुष्यात कुठेतरी हरवत चालली आहेत, हा विचार प्रत्येकाने करण्यासारखा आहे.